नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 22, 23, 24 नोव्हेंबर 2023 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह असून गारपीटचा अंदाज देखील बघायला मिळू शकतो। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या वातावरणामध्ये बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे। तर ही पोषक स्थिती 22, 23, 24 नोव्हेंबर या तारखेपासून बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राच्या काही भागात हलका, काही भागात मध्यम, तर काही भागामध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसेच जोरदार वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर हे वातावरण प्रशांत महासागराकडून येणारे वारे आणि भारताच्या उत्तर भागातून येणारे वारे, बंगालच्या उपसागरातून भारताच्या बहुतांश भागातून अरबी समुद्रातही दाखल होत आहे। तर या सर्व स्थितीमुळे बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्याची चक्राकार स्थिती 23 आणि 24 नोव्हेंबर या तारखेला सक्रिय होत आहे। त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात 22, 23, 24 नोव्हेंबर या तारखेपासून वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा, तमिळनाडू आणि केरळच्या दक्षिण भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील। केरळ, कर्नाटक, गोवा या भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या तारखेला राहील। तेलंगणाच्या पूर्व किनारपट्टीकडे वेल्लोर, चेन्नई, नेल्लोर या भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। तेलंगणा, आंध्र प्रदेश या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्व भागातही जबरदस्त पावसाचा अंदाजा विजयवाडा, विशाखापट्टणम, हैदराबाद, रामगुंडम, जगदलपूर, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कांतामल या भागातही बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर या भागामध्ये पुढील 3 दिवसामध्ये या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा क्रूळ, बिल्हाटी, मंगरुळी, मंद्रुप, जामगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। सोलापूर, वलसंग, मोष्टी इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। अक्कलकोट, सल्लागर, वडकरी, अलूर, मुरम, उमरगा, तुगा, उज्जैनम, रुद्रवाडी, आळंदा, होंडाला या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात वादळी पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। मंगळवेढा, मारवाडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। पंढरपूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील। महूद, बुद्रुक, करडी, गेडी, चिंके, सांगोळे इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। आटपाडी, दिघाची मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। मसवड, पिलबी, भालवानी, बेलापूर, अकलूज, माळशिरस इथे मध्यम हलका पाऊस वादळी वाऱ्यासह पुढील 3 दिवसात राहील। करकम, पेमले, टेंभुर्णीलाही हलका मध्यम राहील। जोरदार पावसाचा अंदाज अरणगाव, वैरवंग, पाणेगाव, बार्शी या भागात बघायला मिळणार आहे। परंडा, खंडेस, सेल्सियस, करमाळा इथे मध्यम पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। बिगवन, केटरू, बिगन रोड, राशीनलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा तासगाव, रामपूर, पलूस इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। आष्टा, केनी, कोडाली, ज्योतिबेल इथे मध्यम हलका पाऊस राहील। सांगली, मालगाव, देसिंग, कोची, नागज, धागलपूर, बिलर, जत, कानामडी, जळकाटी, किरंगी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील। इचलकरंजी, शिरोळ, मंगसुळी, शिरगोफी, कुडाची, रायबग इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। चिकोडी, रायबग, हिडकल, देवणघाटी आसपासचा परिसर, गोकाक, अलकांगी इथे बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात राहील।
कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अड्डाला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव पटेगाव इथे मध्यम स्वरूपात राहील। गारगोटी कापसी निपाणी जैनवाडी इस्पोली कागल मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर ज्योतिबील किनी कोडाली आष्टा इकडे जोर कमी राहील। बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। मलकापूर कोकरोडलाही हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिगळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। पोंडा कणकवली वैगणी मालवण मध्यम स्वरूपात राहील। तसेच कुडल महापण वेंगुर्ला इथे मध्यम स्वरूपात राहील। सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अरोस बंडा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पारसेम अल्डोना बेडशी कानकोंबी बिचुलियम मोपासा पणजी वालपुई गव्हाली पडला इथे मुसळधार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील। वास्को द गामा इथे मध्यम स्वरूपात राहील। बंडोरा तिक्सा अलगोटे पडला काष्टोराक जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोवा राज्याचा परिसर मडगाव कोचकोडे कानकोण मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील 3 दिवसात बघायला मिळणार आहे। तर रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग खारेपटण गगनबावडा राजापूर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण संगमेश्वर इथे हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच बेलकर साखरपा इथे हलक्या पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा रामपूर पलूस नरसिंहपूर इस्लामपूर मेढा उडाले कराड कडेगाव हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील। मायणी वडूज औंध रहमतपूर सातारा कोरेगाव मोल निंदाल दहिवाडी हलका पाऊस या भागात बघायला मिळणार आहे। अकलूज मानसिरस वेल्लापूर बराड शिंगणापूर हलका पाऊस या भागात राहील। बारामती लुसुंबे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। लाटे फलटण नांदल लोणाद खंडाळावाई हलका पाऊस राहील आणि मारगाव जेजुरीलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। वाई महाबळेश्वर बोर महाडवर्धन गोरेगावलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे पावसाचा जोर दक्षिणेकडे कमी राहील। ब्याले सोनापूर पुणे डायरी सुसगाव लवासा जिटे आंबे कळवण हलका पाऊस राहील। मुरज जिंजरा आसपासचा परिसर टाला इंदापूर रोहा नागोटाणा हलक्या पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह राहील। मारगाव जेजुरी सासवड केटवल्ले पुणे लोणी कालबर वाघोली पुनावले आळंदी चाकण शिंदे मध्यम हलका पाऊस या भागात बऱ्याच ठिकाणी राहील। कडेगाव दौंडलाई मध्यम स्वरूपात राहील। कडेगाव सुद्रुक बोरी नार्वे राहू मलटण कवटे पाबल हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे। उत्तर भागामध्ये आले आणि अळकोटी मनसर वाडा आंबेगाव मज्जुन्नर ओतूर कोटाले अकोला हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। राजूर अकोला समशेरपूर तिरडे डुबरे मुनगाव वडीवारे आसपासचा परिसर या भागातही हलक्या पावसाचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे दक्षिणेकडे जोर जास्त राहील। राशीन कर्जत बिटकेवाडी श्रीगोंदा पडेगाव 2 मध्यम पावसाचा अंदाज आहे। जामखेड काडाष्टी अंबळनेरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील। अहमदनगर खंडाळा कुडगाव धनगरवाडी वांबोरी गोडेगाव बनास निवासा हलका पाऊस या भागात राहील। संगमनेर अश्वी लोणी शिर्डी बुलतांबा कोपरगावलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। पांडोर्ली सिन्नर नाशिक जिल्ह्याचा परिसर निफाड लासलगाव पाटोदा इथे हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा अलिबाग पेण शिरवळ कोपली कसमतलाही हलका पाऊस राहील। नवी मुंबई पनवेल ढगाळ वातावरण राहील। ठाणे कल्याण भिवंडी मेराबांदर वसई विरार ढगाळ वातावरण राहील। कोटमाल वाडा पालघरलाही ढगाळ वातावरण राहील। चोर मोकाडा त्र्यंबक खोडाला हलक्या पावसाचा अंदाज आहे। लाडाची हर्सुल शेवगा इथे हलक्या पावसाचा अंदाज राहील। सांदवड टोडांबे देवळा कळवण ओझर हलक्या पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे लगतचा परिसर सटाणा औटी नामपूर निमशेवडी चिंचवे साक्री बॅड पिंपळणे चोरवड हलक्या पावसाचा अंदाज आहे। नवपूर विसरवाडी अंबली कोकसाने पाणीगाव टिटाणे देवी दिवसाने इथे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। दोंडाईचा रणाला नंदुरबार बोरचगलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याकडे धुळे अंजंग नवारी चिंचवड कुसुंबे खपांडे सिंदखेडा शिरपूर घोडी चालेल हलक्या पावसाचा अंदाजा धुळे जिल्ह्याच्या या भागात राहील। जळगाव जिल्ह्याकडे जोर कमी राहील। तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये कन्नड चाळीसगाव तालवड ममदापूर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगर सनवसी पिंपरीलाही हलक्या पावसाचा अंदाज राहील। अलगोपा देवगाव फुलंब्री आसपासचा परिसर हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील। गंगापूर वैजापूरलाही हलका राहील। दाकीपाल देगवणी पैठण अमरापूर हंसापूर भालम टाकली आणि भालगाव जांभळीलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा
अंदाज आहे। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशिंगोछोटा, तानवाडी, पानवाडी, जालना, बदनापूर, हंसाबाद, सम्राटनगर, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन हलक्या पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या या भागात राहील। बीड जिल्ह्याकडे जोर जास्त राहील। बीड, गेवराई, गरकम, भालगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। यलम, चौसाला, पाटोदा, पातुरकडा मध्यम पावसाचा अंदाज राहील। धारूर जिल्ह्यात जबरदस्त स्वरूपात राहील। वडवणी, तळेगाव, शिरसल, सोनपेठलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। मंजलगाव आसपासचा परिसर, मंगळूर, आष्टी, पाथरीला हलक्या पावसाचा अंदाज राहील। तसेच धाराशिवमध्ये कळंब, तारकेट, बुमलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। एटची पेठ, कामेगाव, बेंबली, तुळजापूर, बैरबंग, पाणेगाव, बार्शी, तुळजापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून लातूर, घाटेगाव, मुरुड, पेठ, कोंड, बाडा, औसा, खिंतोड जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। बाटंजी, किल्लरणी, निलंगणा, औराद शहाजानी मध्यम स्वरूपात राहील। औराद शहाजानी, हलसी, भालकी, बीदर, हिलखेडा, उदगीर, मुरकी, रावणकोला, देगलूर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। जळकोट, मुखेडलाई मध्यम स्वरूपात राहील। परभणी जिल्ह्याकडे कवठा, नरशी, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालम जोरदार पावसाचा अंदाज राहील। परभणी, जरी, बोरी, जंतूरला हलका पाऊस राहील। नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे कोंडलवाडी, धर्माबादला मध्यम स्वरूपात राहील। पेठुंबरी, मुखेड, भोकर, नांदेड, वाघाला, अद्रापूर, तमसा, आडगाव, उमरखेड, डाकणी हलका पाऊस राहील। हिंगोली जिल्ह्यातही हलक्या पावसाचा अंदाज। हिंगोली, कळमनुरी, इनापूर, पुसदखंडाळा हलका पाऊस राहील। वाशिम, मालेगाव तसेच परतूर, महसूल, मंगळूर या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये रिसोद, मेकर, बुलढाणा, केलवड आसपासचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे। बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागातही हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया इकडे ढगाळ वातावरण राहील। हलक्या सरींचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।